तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील एका वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी तथा व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी संग्रामपूर येथील रवींद्र नारायण दांडगे वय 55 वर्ष यांनी विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पत्रकार दांडगे यांनी शनिवार 28 जून रोजी विषारी औषध प्राशन केलं होतं। प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला प्रथम वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं। त्यानंतर परिस्थिती पाहून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी शेगाव येथील सईबाई मोठे रुग्णालयात रेफर करण्यात आले। मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली। रवींद्र दांडगे हे मनमिळावू, शांत व सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते। पत्रकारितेसोबतच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता। त्यांनी हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। घटनेचा पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहेत। दांडगे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे। त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे। दरम्यान या दुःखद घटनेनंतर व्हॉइस ऑफ मीडिया, संग्रामपूर तालुका पत्रकार संघटना तसेच विविध सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करून दिवंगत रवींद्र दांडगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर।